पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरातील होडगी रोड विमानतळाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करून जवळपास 9 महिन्यांचा कालावधी लोटला, तर विमान सेवेला अडथळा येणाऱ्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून 23 महिन्यांचा कालावधी लोटलाय. सध्या सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावर कोणताही तांत्रिक अडथळा नसताना फ्लाय 91 ही कंपनी मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच उल्लू बनवत आहे. सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्फत जोरदार ताकद लावली. लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी विमानसेवेच्या तारखा जाहीर केल्या. सोलापूर विमानतळ 23 डिसेंबरला चालू होतंय. फ्लाय 91 नावाची एक एअरलाईन्स कंपनी आहे. त्यानंतरही कितीतरी तारखा जाहीर करण्यात आल्या. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फ्लाय 91 या कंपनीनं ईमेल पाठवून 26 मे पासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू करत असल्याचं सांगितलं होतं. सोलापूर पासून गोवा चे फ्लाइट्स आता 26 मेला सुरू करण्याची ईमेल फ्लाय 91 कंपनीने आम्हाला दिला आहे. त्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार हे 2 दिवस सोलापूर पासून गोवा आणि गोवा पासून सोलापूरचे फ्लाइट सुरू होणार. प्रत्यक्षात 10 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. अद्याप विमानसेवेचं तिकीट बुकिंग देखील सुरू नाही. त्यामुळे फ्लाय 91 या कंपनीची विश्वासार्हता कमी झाली आहे. वारंवार तारखांवर तारखा जाहीर होऊन त्या रद्द होत असल्यामुळे सोलापूरची मोठी बदनामी होऊ लागली आहे. आजवर 4 वेळा तारखा जाहीर होऊन त्या रद्द झाल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं तरी ही विमानसेवा सुरू होत नाही. यामुळे आता सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदारांनी उपोषण किंवा आंदोलन करायला हवं.